पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर दरडी कोसळल्यानं 18 तास वाहतूक बंद होती। MSRDCनं याची दखल घेतली। भविष्यात दरडी पडण्याचा धोका कमी करण्याकरता मुंबई IITच्या पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आलं। याचा अहवाल नुकताच MSRDCला प्राप्त झालाय। यात 1000 वर्षाच्या पर्जन्यमानाचा वेध घेण्यात आला। भविष्यामध्ये 1249 मिलीमीटर इतका पाऊस झाला तरीही मिसिंग लिंक सुरक्षित राहील यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्यात आलेल्या आहेत। गोरेगाव, कांदिवली आणि बोरिवली इथं 3 नवीन BMC रुग्णालये उभारली जात आहेत। मुंबई महानगरपालिका रुग्णालयांवरील भार कमी करण्याकरता प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। ही रुग्णालये रुग्णांच्या सेवेकरता खुली होताच मोठ्या रुग्णालयांमधील रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होणार आहे। या रुग्णालयांचं बांधकाम 85% अधिक पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे लवकरच ही रुग्णालये सुरू होण्याची शक्यता आहे। लातूरच्या निलंगा तालुक्यातील उस्तुरी बडूर या शिवारामध्ये हरणांच्या कळपामुळे सोयाबीनच्या कोवळ्या पिकाचं मोठं नुकसान होत आहे। आधीच पावसाअभावी संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी हरणांचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषद हद्दीतील विविध सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि नाळे बांधकामाच्या गुणवत्तेवर नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतलेले आहेत। या विकास कामांमध्ये निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप करत नागरिकांनी एल्गार पुकारला, तर संबंधित कामांची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करा अशी मागणी नागरिकांची आहे। पंढरपूर इथं आषाढी यात्रेसाठी मुंबईहून जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं सोमवारी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। दादर आणि पंढरपूर दरम्यान 2 आषाढी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। दादर पंढरपूर गाडी क्रमांक 01045 ही विशेष गाडी 24 जुलैला दुपारी 12:50 दादर इथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9:15 पंढरपूर इथं पोहोचणार आहे। मध्य रेल्वेद्वारे निळजे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्याकरता 10 तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार आहे। या काळात दादर हुबळी एक्सप्रेस ठाणे कल्याण कर्जत मार्गे वळवण्यात येणार आहे। ही गाडी पनवेल स्थानकावर थांबणार नाही। विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास अधिक सुरक्षित होण्याकरता राज्य सरकारनं एक सर्वसमावेशक नियमावली जाहीर केली आहे। या नव्या नियमांमुळे राज्यातील शालेय बस आणि व्हॅनच्या भाड्यावर पहिल्यांदाच सरकारी नियंत्रण येणार आहे। तसंच वाहन चालकांकरता कडक सुरक्षा मानकं पाळणंही बंधनकारक असणार आहे। नव्या नियमांनुसार आता शाळा आपल्या मनमानी पद्धतीनं बसचं भाडं वाढवू शकणार नाही। मराठी भाषा, साहित्य आणि बोलीच्या जतन तसंच संवर्धनाकरता प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी। याशिवाय राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजामध्ये सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता यावी यासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकींचं वेळापत्रक निश्चित करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये दमदार पाऊस पडलाय। परिणामी मागील 2 दिवसांपासून नदीपात्रामध्ये गढूळ पाणी आलेलं आहे। त्यामुळे मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील काही भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होतोय अशा तक्रारी येत आहेत। या पार्श्वभूमीवर पालिकेनं नागरिकांना पाणी गाळून आणि उकळून प्या असं आवाहन केलेलं आहे। म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला। अर्जदारांची 3 महिन्यांपासून असलेली प्रतीक्षा संपणार आहे। या आठवड्याचा शेवट म्हणजेच पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच संगणकीय सोडत काढण्यात येईल अशी माहिती म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे। म्हाडाच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांकरता आनंदाची बातमी आहे। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, वसई, विरार इथल्या तब्बल 5000 घरांच्या विक्रीकरता ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मुंबईतील पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, स्कायवॉक, पादचारी पूल यांच्या बांधकामाकरता सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे।
येत्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजुरी करता येणार आहे. पालिकेच्या हद्दीत विविध प्रकारचे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, स्कायवॉक्स यांचं बांधकाम पूल विभागामार्फत करण्यात येतं. पुलाचा आराखडा, नियोजन, संकल्पचित्र, अंदाजपत्रक व मसुदा निविदा बनवण्याकरता सल्लागारांची आवश्यकता भासणार आहे. सध्या महाराष्ट्र अंमली पदार्थांचा हब बनत चाललाय. यंदाच्या वर्षी पहिल्या 5 महिन्यांमध्ये राज्यात 7,000 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यांची किंमत 411 कोटी रुपये आहे. या प्रकरणांमध्ये 6,000 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात 21 परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचं आकडेवारी सांगते. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सिडकोनं आणलेल्या गृहनिर्माण योजनेची सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये 8,795 भाग्यवंतांना आपल्या हक्काचं आणि पसंतीचं घर मिळालं. या योजनेकरता 10,832 अर्ज आले होते. ही सोडत फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील घरांची काढण्यात आलेली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं IAS आणि IPS अधिकाऱ्यांचा समावेश असलेली नवी SIT स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसंच या प्रकरणावर कोणतेही राजकारण करू नका अशी तंबी देत 27 जुलैपर्यंत चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितले गेले आहे. राज्यात SIR कार्यक्रम सध्या सुरू आहे, पण राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये कॅम्प आयोजित करून गणना फॉर्म भरल्यास गंभीर कारवाईचा इशारा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे. मतदारांचा पत्ता शोधण्याकरता राजकीय पक्षांनी अधिकृतरित्या नेमलेल्या BLAची मदत घेता येईल, पण राजकीय पक्षाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीनं मदत किंवा हस्तक्षेप करू नये असे निर्देश जारी करण्यात आलेले आहेत. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वैमानिकांच्या संघटनेनं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे दुबई आणि अबुधाबीसाठीची सगळी उड्डाणं तातडीनं स्थगित करण्याची मागणी केलेली आहे. या भागातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे प्रवासी आणि वैमानिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाल्याचं ALPAनं म्हटलं आहे. लोकलमध्ये दिव्यांगांकरता राखीव डब्यामध्ये अतिक्रमण वाढलंय. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांना होणारी मारहाण, शिवीगाळ यासह अन्य तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप निर्धार विकलांग विकास सामाजिक संघाचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री, रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्ड आणि मध्य आणि पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे पोलीस आणि राज्य पोलीस प्रशासनाकडे त्यांनी तक्रार केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये गेल्या 24 तासात थोडी वाढ झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत एकूण जलसाठा 54% पोहोचलाय. रविवारी सकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 या 24 तासात झालेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये 1.66% वाढ झाल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनानं दिली आहे. आगामी गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचे हाल यावर्षीही कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे मार्गावरील नियमित धावणाऱ्या बहुतांश सगळ्या प्रमुख रेल्वे गाड्यांचं आरक्षण सुरू होताच काही मिनिटांमध्ये ते संपलं. गणपतीच्या सुटीत मुंबई ते कोकण गोवा मार्गावरील बहुतांशी रेल्वे गाड्या त्यामधील शयनयान, वातानुकूलित सर्व डबे, रिग्रेट म्हणजेच प्रतीक्षा यादीतही जागा नाही अशा स्थितीत आहेत. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांवर अत्याधुनिक हायड्रॉलिक सुरक्षा थांबे बसवण्यात येतील. सुमारे 120 वर्ष जुने आणि आता जीर्णावस्थेत असलेले थांबे बदलून उच्च क्षमतेचे नवे हायड्रॉलिक थांबे बसवले जातील. या प्रकल्पांतर्गत चर्चगेट स्थानकावरील फलाट क्रमांक 1, 2 आणि 4 तसंच मुंबई सेंट्रल स्थानकावरील फलाट क्रमांक 4 वरील एकूण 4 संच बदलण्यात येतील. पश्चिम रेल्वेवरील वसई विरार लोकलचे काही प्रवासी लोकलचा दरवाजा अडवून प्रवाशांना ये-जा करण्यापासून रोखतात. त्यामुळे प्रवाशांना काही वेळा इच्छित लोकल पकडता येत. प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था आणि लोकल रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्याकरता पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील रेल्वे सुरक्षा दलानं 1 जानेवारी ते 25 जून 2026 या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबवली आणि 15,589 प्रकरणांमध्ये कारवाई करत 40,81,308 रुपयांचा दंड वसूल केला.
इंडिगो विमान कंपनीनं नवी मुंबई विमानतळावरून सुरू केलेल्या हुबळी विमानसेवेचा गाशा गुंडाळला. पुन्हा एकदा ही सेवा मुंबई विमानतळावरून सुरू करण्याची वेळ कंपनीवर आली आहे. मुंबई विमानतळाच्या तुलनेमध्ये प्रवासी संख्या निम्म्यानं घटल्यानं इंडिगोनं नवी मुंबई ते हुबळी विमानसेवा बंद केली. येत्या 1 सप्टेंबरपासून जुन्या मुंबई ते हुबळी या मार्गावर दैनंदिन विमान चालवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. अमरावती शहरासह ग्रामीण भागात झालेल्या धुवाधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. या पावसामुळे सुकू लागलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त होती आहे. हवामान विभागानं पुढचे 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा दिला आहे. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पोलिसांनी चरस विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली. आरोपीकडून समुद्रकिनारी लपवून ठेवलेल्या साठ्यासह एकूण 6 किलो 996 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. अंदाजे 34,98,000 रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे. या प्रकरणाचा पुढचा तपास श्रीवर्धन पोलीस करत आहेत. तर जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आणि प्रतिबंधित गुटखा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली. कारवाईमध्ये 12,06,908 रुपयांचा गुटखा, कार आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना पुढील कारवाई करता मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलंय. जळगाव सायबर पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीतील मनी म्युले या रॅकेटचा पर्दाफाश केला. भुसावळच्या एका तरुणाच्या खात्यात 1,30,00,000 रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचं तपासात समोर आलं. देशभरातील 23 सायबर फसवणूक प्रकरणांशी त्याचे धागेदोरे आढळले आहेत. संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याकरता धाराशिवमध्ये विविध युवक संघटना आणि तरुणांनी आंदोलन छेडलं. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाकडे सादर केलं. यावेळी शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत केंद्रीय आणि राज्यातील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिल्लीतील आंदोलनावर टीका केली. ते विरोधकांचे बेनामी आंदोलन असल्याचा आरोप केला. आंदोलनस्थळी येणारे विरोधी पक्षांचे नेते पाहुणे कलाकार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. बातमी अकोल्यातून आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये 3 वर्षीय नातीचा विनयभंग केल्याप्रकरणी 57 वर्षाच्या आजोबाला माना पोलिसांनी अटक केलेली आहे. चॉकलेटचं मीठ दाखवून हा प्रकार केल्याचा आरोप आहे. आरोपी विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल झालाय. स्वतःच्या खात्याऐवजी आर्थिक आमिष दाखवून इतरांच्या बँक खात्यांचा वापर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा धाराशिव सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणामध्ये सायबर गुन्हेगारांना स्वतःची बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्या खातेदारांविरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेत. प्राथमिक तपासामध्ये देशभरातील 18 नागरिकांची तब्बल 11,02,52,945 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आता आपण पावसासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघूया. मुंबईसह ठाणे आणि रायगड तसंच पुण्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. हवामान विभागाकडून हा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा दिला गेलाय. तर संपूर्ण कोकणातही पावसाचा जोर वाढणार आहे. हवामानातील बदलांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दख्खन या भागामध्ये अनेक घरांचं नुकसान झालं. पिकं आणि शेतजमीन वाहून गेली. दरम्यान दोडा आणि किश्तवाडमध्ये प्रशासनानं नागरिकांना नदीकाठापासून दूर राहा असं आवाहन केलं आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी या भागामध्ये मुसळधार पावसामुळे संकट ओढावलंय. अवघ्या काही तासांच्या पावसामुळे राजौरीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती ओढावली. या पुरामुळे रस्ते आणि घरं वाहून गेली आहेत.
जम्मू काश्मीरमधील गुरेज या भागामध्ये ढगफुटी झाली। रस्त्यावरून वेगानं वाहणारा पाण्याचा लोंढा वाहताना दिसला। पाणी आणि गाळाच्या प्रवाहानं अनेक घरं आणि दुकानं वाहून गेली। परिस्थिती इतकी गंभीर झाली की अनेक वाहनं आणि घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत। जम्मू काश्मीरच्या रियासी भागात मुसळधार पाऊस कोसळतोय। अशातच त्या ठिकाणी ओढ्यावर पूल नसल्यानं विद्यार्थी जीव मुठीत घेऊन ओढा ओलांडतायत। आपला जीव धोक्यात घालून या विद्यार्थ्यांनी शाळेत जात होत्या। अनेक विद्यार्थिनींना पाण्याचा जोरदार प्रवाह आणि वेग याचा सामना करताना कसरत करावी लागली। जम्मू काश्मीरमधील पूंछ भागामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस कोसळला। मुसळधार पावसामुळे पुलास्त्य या नदीसह अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले। तर सुरनकोटमध्ये दरड कोसळल्यानं 8 जण बेपत्ता झाले। जम्मू काश्मीरमधील दोडा इथं मुसळधार पाऊस पडतोय। डोंगराचा भाग त्यामुळे खचला। राष्ट्रीय महामार्गावर पाणी आलं। रस्त्यांवर प्रचंड मोठे खडक सुद्धा आलेले आहेत। त्याखाली चिरडून 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अनेक जण जखमी झालेले आहेत। जम्मूच्या अखनूर परिसरातील चिनाब नदीला पूर आला। या पुरात काही युवकांनी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेले लाकडाचे उंडके गोळा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हिमाचल प्रदेशातील शिमल्यामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं। या भूस्खलनाचा व्हिडिओ व्हायरल झाला। यामध्ये डोंगराचा एक भाग कोसळताना दिसतोय। लहान मोठे दगड वेगानं खाली येत आहेत। भूस्खलनामुळे निर्माण झालेला मलबा थेट रस्त्यावर येऊन पडलाय। त्यामुळे रस्ता बंद झालाय। अनेक भागांमध्ये संपर्क तुटलाय। लडाखमधील कारगिलमध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे प्रचंड विध्वंस झालाय। अनेक लोक घरं आणि वाहनं वाहून गेली आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। एका ओसंडून वाहणाऱ्या ओढ्याच्या प्रवाहामध्ये 2 वाहनं वाहून गेली। पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ती खेळण्यांसारखी दूरवर वाहून गेलेली बघायला मिळतात। उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। एका नदीला पूर आलाय। पाण्याच्या प्रवाहात एका स्कूटरस्वार अडकला होता। लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याची सुटका केली। जर थोडासाही उशीर झाला असता तर तो माणूस प्रवाहासोबत दूर वाहून गेला असता। मुसळधार पावसामुळे गोना नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आहे। पाण्याचा प्रवाह धोकादायक पातळीवर गेलाय।